In this video, I would like to discuss about how to appear for physical chemistry practical oral examination. Many students has the doubt about the practical examination. In this corona pandemic situation, as the students are not coming in the college, actually they have not done any practical, but as per the university guideline, the teachers should have to prepare the video of that particular practicals, and that video should be uploaded, and the student has to see that videos, and on the basis of that videos they have to prepare for the oral practical examination. So I have already uploaded 5 experiments of the physical chemistry on the YouTube, and in detail I have explained how to perform that practical in detail. So students, you have to watch that video. First of all, you have to watch that video. तर सर्वांना तुम्हाला विनंती आहे की तुम्ही ते व्हिडिओ बघा, आणि व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये समजेल की कशा प्रकारे आपल्याला हे प्रॅक्टिकल करायचं आहे. तर प्रॅक्टिकल ओरल एक्झाम देत असताना आपल्याला ही एक्झाम ऑनलाईन झूम ॲपवरती द्यायची आहे. त्यामुळे प्रत्येकाने झूम ॲप हे डाउनलोड करणं आवश्यक आहे. तुमचे ऑनलाईन लेक्चर्स आम्ही झूम ॲपवरती घेतलेले आहेत, परंतु बरेच विद्यार्थी हे लेक्चरला गैरहजर होते. त्यामुळे त्यांना आता झूम ॲपवर कशा प्रकारे ओरल एक्झाम द्यायची हा प्रश्न पडलेला असेल. परंतु हे काम खूप सोपं आहे. तुम्ही गुगल प्लेवरती जाऊन झूम ॲप डाउनलोड करा आणि नंतर त्या झूम ॲपवरती तुमचं नाव रजिस्टर करा, आणि जी लिंक आम्ही तुम्हाला पाठवणार आहोत त्या लिंकवरती क्लिक करून तुम्हाला डायरेक्ट झूम मीटिंगमध्ये एंटर होता येईल. आता ही परीक्षा असल्यामुळे एका वेळेला फक्त एकच विद्यार्थी आम्ही त्यामध्ये ऍडमिट करू. बाकीचे विद्यार्थी वेटिंग मध्ये असतील. बाकीचे विद्यार्थी त्या ठिकाणी वेटिंग मध्ये असतील. याचा अर्थ असा नाहीये की तुमची ओरल एक्झाम होणार नाही, परंतु एका विद्यार्थ्याला कमीत कमी 7 ते 8 मिनिटं ही त्याची ओरल एक्झाम होईल. मग जेव्हा तुम्ही ओरल एक्झामला अपियर व्हाल त्यावेळेला तुम्हाला तुमचा व्हिडिओ सुरू ठेवायचा आहे. We want to see who are the students appearing for the examination. We want to see who are the students appearing for the examination. That therefore you should keep your video on. त्यामुळे कशा प्रकारे आपण सेटिंग करायचंय ओरल एक्झाम देताना हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तर तुम्हाला तुमचा ऑडिओ स्टार्ट करायचा आहे, तुम्हाला तुमचा व्हिडिओ स्टार्ट करायचा आहे, आणि मग तुम्हाला समोर स्क्रीनवरती संबंधित शिक्षक त्या ठिकाणी दिसतील, आणि त्या संबंधित शिक्षकांना सुद्धा तुम्ही दिसाल, आणि तुमची ओरल एक्झाम सुरू होईल. मग ओरल एक्झाम जेव्हा सुरू होईल त्यावेळेला कुठल्याही प्रकारे मनामध्ये भीती ठेवायची नाहीये. यू शुड नॉट टेक एनी फिअर अबाउट दिस एक्झामिनेशन. इट इज व्हेरी सिंपल वन. The teachers are going to ask a very simple questions to you related to that practicals. आता हे प्रश्न कशा प्रकारे विचारले जातील, ओरलची एक्झाम कशा प्रकारे होईल. तर सुरुवातीला साधारणपणे समजा आता तुम्हाला केमिकल कायनेटिकचा हा एक्सपेरिमेंट दिलेला आहे. टू डिटरमाइन द ऑर्डर ऑफ रिएक्शन बिटवीन पोटॅशियम परसल्फेट अँड पोटॅशियम आयोडाइड. हा एक्सपेरिमेंट तुम्हाला दिलेला आहे. तर तुम्हाला आम्ही विचारणार की तुला कोणता एक्सपेरिमेंट दिलेला आहे. देन यू आर सेइंग दॅट केमिकल कायनेटिक. नाउ इन केमिकल कायनेटिक देर आर 2 experiments.
to determine the order of reaction between potassium persulfate and Ki. Second experiment is hydrolysis of methyl acetate, acid catalyzed hydrolysis of methyl acetate. So there are two experiments of the chemical kinetic. So whatever the experiment which is given to you, you have to tell the name of that experiment. म्हणजे सुरुवात तुमची एम वरून सुरुवात होईल. तुम्हाला त्या एक्सपेरिमेंटचं एम हे सांगता आलं पाहिजे की त्या एम मध्ये आपल्याला दिलेलं असतं की तुम्हाला काय डिटरमाइन करायचं आहे. फॉर एक्झाम्पल, आय वुड लाईक टू शेअर द स्क्रीन नाव हियर. So you can see on the screen. बघा तुम्हाला या ठिकाणी स्क्रीन वरती दिसतंय. यू कॅन सी ऑन द स्क्रीन. बघा आता कंडक्टोमेट्री एक्सपेरिमेंट आहे. आता ज्यांना कोणाला कंडक्टोमेट्री एक्सपेरिमेंट आलेला असेल त्यांनी कशा प्रकारे ओरल एक्झाम द्यायची. तर एम काय एक्सपेरिमेंटचं, टू व्हेरीफाय द ओस्वाल्ड डायल्युशन लॉ फॉर वीक ऍसिड कंडक्टोमेट्रिकली. मग हे एम तुम्हाला सांगता आलं पाहिजे. आणि मग प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो की ओस्वाल्ड डायल्युशन लॉ काय, व्हॉट इज ओस्वाल्ड डायल्युशन लॉ. इथं थेरीमध्ये दिलेलंच आहे. ओस्वाल्ड डायल्युशन लॉ स्टेट्स दॅट ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर degree of dissociation of weak electrolyte is inversely proportional to the square root of its concentration. आपण हे व्हिडिओमध्ये सुद्धा एक्सप्लेन केलेले, त्यामुळे तो व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित बघायचा आहे. मग या ओस्वाल्ड डायल्युशन लॉ हा व्हेरीफाय झाला तुम्हाला कशावरून समजेल, तर फायनली तुम्हाला काय डिटरमाइन करायचं आहे, तर मला डिसोसिएशन कॉन्स्टंट डिटरमाइन करायचं आहे. एखादा एक्सपेरिमेंट जेव्हा आपण करतो तो कशासाठी करतो, तर आपल्याला काहीतरी डिटरमाइन करायचं आहे. वी हॅव टू डिटरमाइन समथिंग. आपण जेव्हा रिडिंग घेतो, रिडिंग घेतल्यानंतर आपल्याला काहीतरी डिटरमाइन करायचं आहे. मग आता मला डिसोसिएशन कॉन्स्टंट डिटरमाइन करायचं आहे. मग प्रश्न तुम्हाला विचारला जाईल की ओस्वाल्ड डायल्युशन लॉ व्हेरीफाय झाला हे तुम्हाला कसं समजलं. हाऊ कॅन यू अंडरस्टँड द ओस्वाल्ड डायल्युशन लॉ इज व्हेरीफाईड. मग आपण ह्या एक्सपेरिमेंट मध्ये जे काही रिडिंग घेतो त्यावरून डिसोसिएशन कॉन्स्टंटचे आपल्याला व्हॅल्यू मिळतात. समजा 5 रिडिंग घेतो तर 5 व्हॅल्यू मिळतील. आणि समजा डिसोसिएशन कॉन्स्टंटच्या व्हॅल्यूज ह्या कॉन्स्टंट आपल्याला मिळाल्या, म्हणजे सगळ्या व्हॅल्यू ह्या जवळजवळ सारख्या असतील. सो इफ वी गेट द कॉन्स्टंट डिसोसिएशन कॉन्स्टंट व्हॅल्यू फॉर दॅट वीक ऍसिड, इट इंडिकेट्स दॅट ओस्वाल्ड डायल्युशन लॉ इज व्हेरीफाईड. नंतर बघा तुम्हाला थेरी मध्ये दिसतंय की डिग्री ऑफ डिसोसिएशन हा कसा आपण डिटरमाइन करतो, कसा कॅल्क्युलेट करतो. सो डिग्री ऑफ डिसोसिएशन अल्फा इट इज इक्वल टू लॅम्बडा सी अपॉन लॅम्बडा इन्फिनिटी. सो व्हॉट इज लॅम्बडा सी. लॅम्बडा सी इट इज द equivalent conductance at particular concentration or molar conductance at particular concentration divided by molar conductance at infinite dilution. Molar conductance at infinite dilution or molar conductance at zero concentration. Molar conductance at zero concentration. मग तुम्हाला विचारलं जाईल व्हायवा मध्ये की ह्या एक्सपेरिमेंट मध्ये आपल्याला काय काय साहित्य लागतं किंवा काय काय केमिकल लागतं. मग तुम्हाला ते सांगता आलं पाहिजे. यू शुड टेल अबाउट व्हॉट आर द रिक्वायरमेंट्स ऑफ द एक्सपेरिमेंट. मग सोल्युशन काय काय लागतात, त्या सोल्युशनची नॉर्मॅलिटी काय असेल. जसं आता कंडक्टोमेट्रीमध्ये मला 0.1 नॉर्मल एसिटिक ऍसिड लागतंय, नंतर मला केसीएल सोल्युशन लागतंय. आय रिक्वायर द 0.1 नॉर्मल केसीएल सोल्युशन. तर ह्या गोष्टी मला सांगता आल्या पाहिजेत. मला कंडक्टोमीटर लागतोय. मग तुम्हाला ओरल मध्ये विचारलं जाईल की कंडक्टोमीटर हा काय मेजर करतो, कंडक्टिव्हिटी सेलचा उपयोग काय आहे. आपण त्या बीकर मध्ये जर कंडक्टिव्हिटी सेल डीप नाही केला तर आपल्याला रीडिंग मिळणार नाहीत. कंडक्टिव्हिटी सेल मेजर द कंडक्टन्स. द कंडक्टोमीटर मेजर्स द कंडक्टन्स विथ द हेल्प ऑफ द कंडक्टिव्हिटी सेल. मग तुम्हाला प्रोसिजर सुद्धा विचारली जाऊ शकते की ह्या एक्सपेरिमेंट मध्ये 2 पार्ट्स आहेत. पहिला पार्ट आहे डिटर्मिनेशन ऑफ सेल कॉन्स्टंट. मग तो सेल कॉन्स्टंट आपण कशासाठी डिटरमाइन करतो हे आपल्याला माहिती पाहिजे. व्हॉट इज द यूज ऑफ द सेल कॉन्स्टंट. ओके, तर तो सेल कॉन्स्टंट आपण पुढे कॅल्क्युलेशन मध्ये स्पेसिफिक कंडक्टन्स डिटरमाइन करण्यासाठी त्याचा यूज करतो. वी आर युजिंग द स्पेसिफिक वी आर कॅल्क्युलेटिंग द स्पेसिफिक कंडक्टन्स. ऑब्झर्वेशन टेबल मध्ये तुम्ही बघा या ठिकाणी बघा दुसरा कॉलम काय दिलेला आहे, स्पेसिफिक कंडक्टन्स के ऑफ द सोल्युशन.
मग के इक्वल टू सेल कॉन्स्टंट मल्टिप्लाइड बाय कंडक्टन्स. ओके, के इक्वल टू सेल कॉन्स्टंट मल्टिप्लाइड बाय कंडक्टन्स. म्हणजे सेल कॉन्स्टंट आपल्याला या ठिकाणी आवश्यक आहे, त्याशिवाय तुम्हाला ऑब्झर्वेशन टेबल पूर्ण करता येणार नाही. हे झालं डिटर्मिनेशन ऑफ द सेल कॉन्स्टंट. मग सेल कॉन्स्टंट डिटरमाइन करण्यासाठी कोणतं सोल्युशन लागतं, तर आपल्याला 0.1 नॉर्मल केसीएल सोल्युशन लागतं. ते बीकरमध्ये आपण घेतो, त्यामध्ये कंडक्टिव्हिटी सेल डिप करतो आणि तो इन्स्ट्रुमेंटला जोडून आपल्याला त्या सोल्युशनचा कंडक्टन्स मेजर करता येतो. मग सेल कॉन्स्टंटचा फॉर्म्युला काय? सेल कॉन्स्टंट इट इज इक्वल टू स्पेसिफिक कंडक्टन्स ऑफ 0.1 नॉर्मल केसीएल सोल्युशन डिवायडेड बाय कंडक्टन्स ऑफ 0.1 नॉर्मल केसीएल सोल्युशन. तर हे आपण सगळं व्हिडिओमध्ये याचं एक्सप्लेनेशन केलेलं आहे. तर दुसरा पार्ट आहे मेजरमेंट ऑफ कंडक्टन्स ऑफ द प्रिपेअर्ड ऍसिटिक ऍसिड सोल्युशन्स. मग ही सोल्युशन आपण कशी बनवतो? गिवन सोल्युशन तुम्हाला कोणतं आहे? 0.1 नॉर्मल ऍसिटिक ऍसिड आहे, तर त्या 0.1 नॉर्मल ऍसिटिक ऍसिड पासून आपण बाकीची सोल्युशन कशी तयार करतो हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. आणि नंतर मग ऑब्झर्वेशन टेबल, इक्वेशन आपल्याला सांगता आलं पाहिजे. डिग्री ऑफ डिसोसिएशन अल्फा इक्वल टू लॅम्बडा सी अपॉन लॅम्बडा इन्फिनिटी, के इक्वल टू अल्फा स्क्वेअर सी डिवायडेड बाय 1 मायनस अल्फा. अल्फा म्हणजे काय? व्हॉट इज अल्फा? अल्फा इट इज द डिग्री ऑफ डिसोसिएशन. सो यू मस्ट बी नो अबाउट दिस. तर अशा प्रकारे तुम्हाला ह्या एक्सपेरिमेंट वरती व्हायवाही देता येईल. तर व्हायवा किंवा ओरल देत असताना आपल्याला त्या एक्सपेरिमेंटचं नाव, त्या एक्सपेरिमेंटमध्ये कोणकोणते केमिकल लागणार आहेत, त्या एक्सपेरिमेंटमध्ये थेअरी काय आहे, जसं आता या एक्सपेरिमेंटमध्ये व्हेरीफाय ओस्वाल्ड डायल्युशन लॉ, मग तो लॉ तुम्हाला सांगता आला पाहिजे. सेल कॉन्स्टंट कसा कॅल्क्युलेट करतात हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. ओके, हाऊ टू कॅल्क्युलेट द सेल कॉन्स्टंट यू मस्ट बी नो अबाउट दिस. आणि फायनली बघा इथे कन्क्लुजन मध्ये दिलेलं आहे, व्हॅल्यूज ऑफ के आर कॉन्स्टंट द ओस्वाल्ड डायल्युशन लॉ इज व्हेरीफाईड. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला के च्या व्हॅल्यूज या कॉन्स्टंट मिळाल्या पाहिजेत कॅल्क्युलेशन केल्यानंतर, आणि कॉन्स्टंट व्हॅल्यू जर मिळाल्या तर ओस्वाल्ड डायल्युशन लॉ हा व्हेरीफाय झाला असं आपण समजतो. तर अशा प्रकारे या एक्सपेरिमेंटची ओरल तुम्हाला द्यायची आहे. यू हॅव टू गिव्ह द ओरल. ओके, नंतर दुसरा एक्सपेरिमेंट सुद्धा कंडक्टोमेट्रीज आहे, टू डिटरमाइन द सोल्युबिलिटी अँड सोल्युबिलिटी प्रॉडक्ट ऑफ बेरियम सल्फेट. मग सोल्युबिलिटी प्रॉडक्ट म्हणजे काय? मग बेरियम सल्फेट हा कोणत्या प्रकारचा सॉल्ट आहे? तो कम्प्लिटली सोल्युबल सॉल्ट आहे का स्पेरिंगली सोल्युबल सॉल्ट आहे हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. नंतर मग इक्विव्हॅलंट कंडक्टन्सचा फॉर्म्युला काय आहे, किंवा मोलर कंडक्टन्सचा फॉर्म्युला काय आहे? लॅम्बडा इक्वल टू 1000 इंटू के ऑफ द सॉल्ट डिवायडेड बाय सी. मग इथे सुद्धा सेल कॉन्स्टंट आपण डिटरमाइन केलेला आहे किंवा कॅल्क्युलेट केलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी ओरल ही देता आली पाहिजे. You can give the oral exam as like of this. So first of all you have to read that experiment. तो एक्सपेरिमेंट तुम्ही व्यवस्थितपणे वाचायचा आहे, त्याची प्रोसिजर वाचायची आहे, त्या एक्सपेरिमेंटचं एम काय आहे, त्या एक्सपेरिमेंटमध्ये रिक्वायरमेंट काय आहे, त्या एक्सपेरिमेंटमध्ये थेअरी काय आहे, त्या एक्सपेरिमेंटची प्रोसिजर काय आहे. यू हॅव टू रीड ऑल दिस थिंग्स. सो आय थिंक इट इज नॉट डिफिकल्ट. ओरल देत असताना समजा तुम्हाला 5 प्रश्न विचारले तर कमीत कमी आपल्याला 2 किंवा 3 प्रश्नांची उत्तरं तरी देता आली पाहिजेत. You should have answered 2 or 3 questions minimum. And if you are not giving the answer of the questions, then you are not getting the marks. तुम्हाला बोलता आलं पाहिजे. You should have to be talk something without any fear. मनामध्ये कुठल्याही प्रकारची भीती न ठेवता तुम्हाला ही ओरल एक्झाम द्यायची आहे. आणि प्रॅक्टिकलच्या संदर्भातच तुम्हाला विचारलं जाईल, थिअरी विचारली जाणार नाही. आपल्या SYBSCच्या सिलेबसमध्ये जो काही फिजिकल केमिस्ट्रीचा टॉपिक आहे त्याच्याशी याचा काही संबंध नाही. आपल्याला फक्त प्रॅक्टिकल रिलेटेड ही तुमची ओरल एक्झाम असणार आहे. ओके, द ओरल एक्झाम शुड बी ऑन द बेसिस ऑफ द प्रॅक्टिकल्स. आता जसं कंडक्टिव्हिटी वॉटर आणि साधं वॉटर याच्यामध्ये काय फरक आहे हे पण आपल्याला सांगता आलं पाहिजे. कंडक्टिव्हिटी वॉटर आपण कंडक्टोमेट्री एक्सपेरिमेंट करताना कंडक्टिव्हिटी वॉटर यूज करतो. सो यू मस्ट बी अवेअर अबाउट दिस. ओके, कॅल्क्युलेशनचा पार्ट फारसा तुम्हाला इथं विचारला जाणार नाहीये, परंतु सोल्युबिलिटी प्रॉडक्टचा फॉर्म्युला काय आहे हे तुम्हाला विचारलं जाईल. यू मस्ट बी अवेअर अबाउट व्हॉट इज द इक्वेशन फॉर द सोल्युबिलिटी प्रॉडक्ट. तिसरा एक्सपेरिमेंट सुद्धा कंडक्टोमेट्रीचाच आहे, टू डिटरमाइन द डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ वीक ऍसिड कंडक्टोमेट्रिकली.
म्हणजे हे एम तुम्हाला सांगता आलं पाहिजे. मग वीक ऍसिड आणि स्ट्रॉंग ऍसिड म्हणजे काय? समजा आता HCl हे स्ट्रॉंग ऍसिड आहे, मग HCl ला आपण स्ट्रॉंग ऍसिड का म्हणतो? बिकॉज HCl इज कम्प्लिटली डिसोसिएटेड इन एक्वियस सोल्युशन. ऍसिडिक ऍसिड हे वीक ऍसिड आहे. वीक ऍसिड इज नॉट कम्प्लिटली डिसोसिएटेड, इट इज पार्शियली डिसोसिएटेड. तर हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. ओके, तर हा एक्सपेरिमेंट सुद्धा 2 पार्ट मध्ये आहे. स्टँडर्डायझेशन ऑफ सोडियम हायड्रॉक्साईड अँड डिटर्मिनेशन ऑफ मोलर कंडक्टन्स ऑफ बेंझोइक ऍसिड. तर आपण सोडियम हायड्रॉक्साईडचं स्टँडर्डायझेशन का करतो? कारण की सोडियम हायड्रॉक्साईड हे सेकंडरी स्टँडर्ड केमिकल आहे, त्यामुळे त्याला आपल्याला स्टँडर्डाइज करावं लागतं. व्हाय वी स्टँडर्डाइज द सोडियम हायड्रॉक्साईड सोल्युशन? बिकॉज the solution it is does not having the proper purity, the compound does not having the proper purity, it should be hydroscopic. ते केमिकल हायड्रोस्कोपिक असतं, त्यामुळे त्याचं कॉन्सन्ट्रेशन जे काही आपण सोल्युशन तयार करतो ते व्यवस्थितपणे तयार होत नाही. म्हणून अशा प्रकारचे सोल्युशन आपल्याला स्टँडर्डाइज करावे लागतात, म्हणजे त्यांची एक्झॅक्ट नॉर्मॅलिटी आपल्याला फाइंड आउट करावी लागते. वी शुड हॅव टू डिटरमाइन द एक्झॅक्ट नॉर्मॅलिटी ऑफ सच केमिकल्स. त्यामुळे आपल्याला सोडियम हायड्रॉक्साईडचं स्टँडर्डायझेशन हे करावं लागतं. मग सोडियम हायड्रॉक्साईडचं स्टँडर्डायझेशन सक्सेनिक ऍसिड बरोबर करतात. बिकॉज सक्सेनिक ऍसिड इज अ प्रायमरी स्टँडर्ड. प्युअर केमिकल आहे सक्सेनिक ऍसिड, हायग्रोस्कोपिक नाहीये. ओके, त्यामुळे सक्सेनिक ऍसिड हे सोडियम हायड्रॉक्साईडचं स्टँडर्डायझेशन करण्यासाठी यूज केलं जातं टू डिटरमाइन द एक्झॅक्ट नॉर्मॅलिटी ऑफ द सोडियम हायड्रॉक्साईड. म्हणजे जे काही आपण सोल्युशन तयार केलेलं असतं सोडियम हायड्रॉक्साईडचं, समजा 0.1 नॉर्मल असेल, मग 0.1 नॉर्मल ही त्याची एक्झॅक्ट नॉर्मॅलिटी नाहीये, ती अप्रॉक्सिमेट नॉर्मॅलिटी आहे. तर तुम्हाला 0.1 नॉर्मल सोडियम हायड्रॉक्साईड हे स्टँडर्डाइज करावा लागेल, आणि स्टँडर्डाइज केल्यानंतर त्याची नॉर्मॅलिटी तुम्हाला फाइंड आउट करावी लागेल. कशी फाइंड आउट करणार? N1V1 = N2V2 हा फॉर्म्युला वापरून आपण ती नॉर्मॅलिटी फाइंड आउट करतो. हा पहिला पार्ट आहे. दुसरा पार्ट तुम्हाला याच्यामध्ये बेंझोइक ऍसिडचं कॉन्सन्ट्रेशन डिटरमाइन करायचं आहे, आणि नंतर मग बेंझोइक ऍसिडचे सोल्युशन्स तयार करायचे आहेत. या टेबलमध्ये जी सोल्युशन दिलेली आहेत, यू हॅव टू प्रिपेअर द सोल्युशन्स. ओके, इथे आपल्याला बेंझोइक ऍसिडचं मोलर कॉन्सन्ट्रेशन डिटरमाइन करायचं आहे, आणि त्याच्यावरून बाकीची सोल्युशन्स ही तयार करायची आहेत. इन्स्ट्रुमेंट तेच आहेत, कंडक्टोमीटर, कंडक्टिव्हिटी सेल. नंतर 2 एक्सपेरिमेंट आहे केमिकल कायनेटिक्सचे दिलेले आहेत. हा केमिकल कायनेटिक्स 2 एक्सपेरिमेंट आहे टू डिटरमाइन द एनर्जी ऑफ एक्टिवेशन ऑफ द ऍसिड कॅटलाइज्ड हायड्रोलिसिस रिएक्शन ऑफ मिथिल ऍसिटेट. मग ही रिएक्शन तुम्हाला सांगता आली पाहिजे. व्हॉट डू यू मीन बाय द हायड्रोलिसिस रिएक्शन? हायड्रोलिसिस म्हणजे काय हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. ओके, तर केमिकल कायनेटिक्स मध्ये मग कोणकोणते केमिकल लागतात? ऍसिड कॅटलाइज्ड रिएक्शन का म्हणतात? कारण की 0.1 0.5 नॉर्मल HCl आपण यामध्ये यूज करतो. What is a catalyst? Catalyst is a substance which increase the rate of the reaction but does not participate into the reaction. Okay, so you should be aware about this. केमिकल कायनेटिक मध्ये मग रिएक्शनची ऑर्डर काय? व्हॉट इज द ऑर्डर ऑफ दॅट रिएक्शन? आपण आईस का वापरतो? थर्मोस्टॅट मध्ये बॉटल का ठेवतो? कशासाठी ठेवतो? तर ह्या सगळ्या गोष्टी, बऱ्याचशा गोष्टी आपण एक्सपेरिमेंट करताना त्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेल्या आहेत. So you have to watch the video very carefully. Okay, each and everything has been explained belongs to that. Okay, जसं आता या ऑब्झर्वेशन टेबल मध्ये T0 म्हणजे काय? T0 म्हणजे T0 इट इज द रिडिंग ऍट द 0 टाइम. मिक्सिंग केल्या केल्या आपण जे रिडिंग घेतो त्याला आपण 0 टाइम रिडिंग असं म्हणतो. मग या एक्सपेरिमेंट मध्ये पहिला सेट कसा करतात, दुसरा सेट कसा करतात, त्याची प्रोसेस तुम्हाला सांगता आली पाहिजे. आता ही रिएक्शन फर्स्ट ऑर्डर रिएक्शन आहे, त्यामुळे त्याचं इक्वेशन आपल्याला सांगता आलं पाहिजे. ओके, टी इन्फिनिटी म्हणजे काय? टी इन्फिनिटी इट इज द रिडिंग ऍट द इन्फिनाइट टाइम्स. ते साधारणपणे आपण 48 तासानंतर रिडिंग घेतो. सेट लावल्यानंतर ते रिडिंग आपण 48 तासानंतर घेतो, म्हणजे त्या इन्फिनाइट टाइमला रिएक्शन पूर्ण झालेली असेल. द रिएक्शन हॅज बीन कंप्लीटेड ऍट दॅट टाइम, दॅट इज द इन्फिनाइट टाइम्स. ओके, मग ए आपण डिटरमाइन करतो T इन्फिनिटी मायनस T0. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला
ओरल मध्ये लागणार आहेत. कोणता ग्राफ आपण प्लॉट करतो त्या ग्राफचं नेचर पण दिलेलं आहे, log a - x वर्सेस t. तर याच्यावरून तुम्हाला स्पेसिफिक रिॲक्शन रेट कॉन्स्टंट डिटरमाइन करता येईल बाय कॅल्क्युलेशन एज वेल एज बाय ग्राफ. आणि मग नंतर एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन तुम्हाला डिटरमाइन करता येईल. यू कॅन डिटरमाइन द एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन. दुसरा केमिकल कायनेटिक्सचा एक्सपेरिमेंट आहे, दॅट इज टू डिटरमाइन द ऑर्डर ऑफ रिॲक्शन बिटवीन पोटॅशियम परसल्फेट अँड KI. मग त्या ठिकाणी सुद्धा 2 सेट आहेत. मग सेट कसे आपण तयार करतो, त्याची प्रोसेस काय आहे, रिॲक्शनची ऑर्डर काय आहे, रिॲक्शन काय होते, कोणता प्रॉडक्ट तयार होतो, या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हायवा देताना लागणार आहेत. यू शुड रिक्वायर टू व्हेन यू आर गोइंग टू अपियर फॉर द व्हायवा. ओके, सो इट इज व्हेरी सिम्पल टू अपियर फॉर द व्हायवा. यू डोंट हॅव टू टेक एनी टेन्शन. तर व्हायवा देताना आपल्याला या 5 गोष्टींचा या ठिकाणी आवर्जून उल्लेख करावा लागेल. वी शुड हॅव टू बी थिंक अबाउट द 5 थिंग्स. फर्स्ट ऑफ ऑल, एक्सपेरिमेंटचं नाव तुम्हाला सांगता आलं पाहिजे. एक्सपेरिमेंटचं नाव तुम्हाला सांगता आलं पाहिजे. एम त्याचं सांगता आलं पाहिजे. रिक्वायरमेंट म्हणजे काय काय केमिकल्स आपल्याला हा एक्सपेरिमेंट करताना लागतात, त्यांचं कॉन्सन्ट्रेशन काय आहे, 0.1 नॉर्मल आहे, 0.5 नॉर्मल आहे. ओके, नंतर नॉर्मल आणि मोलर मध्ये काय फरक आहे, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द नॉर्मॅलिटी अँड मोलॅरिटी, हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. नंतर त्या एक्सपेरिमेंटमध्ये जी काही थिअरी पार्ट असेल रिलेटेड टू दॅट एक्सपेरिमेंट, जसं ओस्वाल्ड डायल्युशन लॉ आहे, सो व्हॉट इज अ ओस्वाल्ड डायल्युशन लॉ, तर तो आपल्याला सांगता आला पाहिजे. ऑब्झर्वेशन टेबलमध्ये काय काय दिलेलं आहे ते आपल्याला सांगता आलं पाहिजे. कोणत्या इक्वेशनने आपण कॅल्क्युलेशन करतो ते इक्वेशन आपल्याला सांगता आलं पाहिजे. महत्वाचा भाग म्हणजे रिॲक्शन कशी होते ते पण आपल्याला सांगता आलं पाहिजे. व्हॉट टाइप ऑफ द रिॲक्शन इज टेक्स प्लेस बिटवीन द रिॲक्टंट्स. केमिकल कायनेटिक्स मध्ये ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. पर्टिक्युलरली इन द केमिकल कायनेटिक्स these things are very very important. रिॲक्शन पार्ट इज देअर. आपण कोणता ग्राफ प्लॉट करणार आहोत, विच ग्राफ वी आर गोइंग टू प्लॉट, हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. नंतर समजा व्हॉट इज ऑर्डर ऑफ रिॲक्शन, केमिकल कायनेटिक मध्ये ऑर्डर ऑफ रिॲक्शन विचारतात. व्हॉट इज मॉलिक्युलॅरिटी ऑफ द रिॲक्शन. सो दीज आर द बेसिक क्वेश्चन्स विच आर रिक्वायर टू गिव्ह द ओरल एक्झाम. ओके, तर साधारणपणे 5 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत. एम ऑफ द एक्सपेरिमेंट, रिक्वायरमेंट ऑफ द एक्सपेरिमेंट, थेरी, इन शॉर्ट, प्रोसिजर ऑफ द एक्सपेरिमेंट, ऑब्झर्वेशन टेबलमध्ये कोणकोणत्या गोष्टींचा उल्लेख आलेला आहे, अँड फायनली रिझल्ट. तसंच ग्राफ जर असेल तर आपण कोणता ग्राफ त्या ठिकाणी प्लॉट करणार आहोत. तर अशा प्रकारे तुम्हाला ओरल एक्झामची तयारी करायची आहे. यू हॅव टू प्रिपेअर द ओरल एक्झाम. ओके, सो आय थिंक यू कॅन क्लिअर युअर डाऊट